आदरणीय लक्ष्मण हाके सर, तुम्ही प्रत्येक भाषणामध्ये डिस्क्रिमिनेशन, अन्याय, अत्याचार, गावगाडा, संविधान अशा मोठमोठ्या गोष्टी करून ग्रामीण भागातल्या लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न करता. परंतु आज ग्रामीण भागातला माझ्यासारखा सामान्य तरुणही जाणतो, अभ्यास करतो, संविधान ओळखतो. त्यामुळे दोन गोष्टी. पहिली गोष्ट, आज एक व्हिडिओ बघण्यात आला, तो बीड जिल्ह्यातल्या धनगर बांधवांचा होता आणि त्या धनगर बांधवांनी तुम्हाला स्पेशल नाकारले. त्यांनी सांगितलं, लक्ष्मणराव हाके सर हे आमचे मोरखे नाहीत, ते कोणाची तरी सुपारी घेऊन बोलतात. दुसरी गोष्ट, बीड जिल्ह्यामध्ये होणाऱ्या एका मेळाव्यामधून आपल्याला नाकारले, याचंही वाईट वाटलं. आणि बीड जिल्ह्यामध्ये कोण डिस्क्रिमिनेशन आहे किंवा कोण अन्याय अत्याचाराचा पीडित आहे किंवा कोण प्रस्थापित आहे, कोण लँड होल्डिंग आहे, कोण प्रशासकीय व्यवस्थेमध्ये प्रस्थापित आहे, राजकीय व्यवस्थेमध्ये प्रस्थापित आहे, हे महाराष्ट्रातल्या सगळ्याला माहिती आहे बीड जिल्ह्यातली स्थिती. आणि तुम्ही वारंवार बीड जिल्ह्यात येऊनच डिस्क्रिमिनेशनच्या, संविधानाच्या, अन्याय अत्याचार आणि गावगाड्याच्या गोष्टी करता. तर हेही महाराष्ट्रातला सामान्यातला सामान्य माणूस ओळखतो. म्हणून मला आपल्याला नम्रपणे सांगायचं आहे की आता तरी आपल्या लक्षात येईल की खरंच मी करतोय ती चूक आहे की बरोबर आहे. बीड जिल्ह्यामध्ये तुमचा वापर होतोय हे तुमच्या लक्षात यावं. चूक आहे हे आपल्या लक्षात यावं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय मल्हार, जय भीम, जय संविधान. ही जी परिस्थिती आहे याला मी घाबरणार नाही. भावनिक होत आहे तुम्ही, खरं तर डोळ्यातून अश्रू येत आहेत तुमच्या. खरं तर अभिमन्यू करायचा प्रयत्न होतोय. मी पुढच्या माणसांना पुरून उरेन आणि छातीवरती वार घ्यायला मला कुठलीही अडचण नाही. लढता लढता मरायला कुठलीही अडचण नाही. पण ज्यावेळी पाठीत वार केले जातात त्यावेळी खूप वेदना होतात आणि मी लढायला तयार आहेच. ही जी आरक्षणाकडून आता लक्ष्मण हाके यांना एकटं पाडलं जाते असं वाटत नाही तुम्हाला? जरी तुम्ही म्हणत असला छगन भुजबळ आमचे नेते आहेत किंवा मी कुणावर नाराज नाही असं म्हणत असला तरी